सो मंडळी, आज माझा मूड झाला होता प्युअर व्हेजिटेरियन चायनीज फूड खाण्याचा. सो बघा, मी एन्जॉय करत आहे, ते खात आहे. बट हे रेस्टॉरंट कुठं आहे हे जर तुम्हाला बघायचं असेल तर पूर्ण बघायचं आहे व्लॉग. आणि खरं सांगते, खूप टेस्टी फूड आहे आणि प्युअर व्हेजिटेरियन. मंडळी, कसे आहात? नक्कीच मजेत असणार आहात. सो आम्ही निघालेलो आहे आज चायनीज फूड खाण्यासाठी. आणि हे ठिकाण प्युअर चायनीज फूड असं आहे. इथं नॉनव्हेज वगैरे काही बनवलं जात नाही. म्हणजे जसं अंडा असतो, चिकन वगैरे असतात. सो असं काही नाही, इथं प्युअर व्हेजिटेरियन फूड बनवलं जातं. सो चला, तुम्ही पण हे ठिकाण कुठं आहे बघण्यासाठी, त्यासाठी बघायचं आहे तुम्हाला पूर्ण ब्लॉग. सर चला मग तुम्ही पण आमच्यासोबत. मध्येच जाता जाता आम्हाला लागलेला आहे सिग्नल. तुम्ही बघतच आहात. आणि नियम पाळणं खूप गरजेचं आहे, कारण नियम आपल्यासाठीच खूप चांगले आहेत. त्याच्यामुळे होणारे अपघात टळतात. सिग्नल क्रॉस केल्यानंतर आम्ही निघालेलो आहे पुढे. सो तुम्ही बघतच आहात. आणि थोड्याच वेळात आम्ही पोहोचणार आहोत आमच्या फेवरेट ठिकाणी. तर फायनली मंडळी, आपण पोहोचलेलो आहे आपल्या ज्या फेवरेट ठिकाणी, म्हणजेच माझ्या आवडत्या ठिकाणी. सो चला मग करूया आपण एंटर. आणि हे सर्व जे वर्कर्स आहेत ते आमच्या ओळखीचे आहेत, कारण आमच्या सोसायटीमध्ये हे काम करायचे. आणि त्यांनी हे छान एक छोटंसं रेस्टॉरंट खोललेलं आहे. म्हणजे दिवसभर आपलं जे दिनचर्या आहे करायची, आणि सकाळी ते काम केल्यानंतर इथे येऊन हे काम करायचं. खरंच हॅट्स ऑफ आहे या लोकांना. यांच्यासारखी मेहनत कुणी करू शकत नाही. सो बघा, आज नरेश नाही आहे, तिथे दिसला नाही. नरेशची मिसेस आहे आणि सासू आहे. इंगळे साहेब तेच विचारत आहे की नरेश कुठं गेला आहे, दिसत नाही. सो ती सांगत आहे की त्याच्या बॅक पेन होत आहे त्याला. आणि त्याची सासू आहे. आज वर्कर खूप कमी आहेत, कारण दुसऱ्याही ठिकाणी त्याचं स्टॉल त्यांनी उभारलेलं आहे, तिथं पण वर्कर काम करत आहेत. हे बघा, किती छान स्वच्छता आहे इथे. आणि खरंच खूप छान असं प्युअर व्हेजिटेरियन रेस्टॉरंट आहे. मला खूप आवडतं इथं जाण्याला. आणि 2-3 महिन्यातून एक वेळा नक्की जातो, बिकॉज आम्ही चायनीज जास्त खात नाही. पण खाण्याचं असलं की आम्ही इथं जातो. सो आता डिस्कशन सुरू आहे की ऑर्डर काय द्यायची, काय करायचं. मागे ती बसलेली आहे, तिने सांगितलं की थोड्या वेळात मी लाडू म्हणजे तुमच्यासाठी टाईमपास पाठवते म्हणून. हे बघा, ही आली, खूप छान गोड हसत आहे. आणि सांगत आहे की तुम्ही ब्लॉग शूट करत आहात का? मी म्हटलं हो, मी शूट करत आहे. आणि नंतर आमचं सुरू होतं की बाबा काय द्यायचं आहे. बघा किती गोड हसत आहे ती ऑर्डर घेत असताना. सो आम्ही इंगळे साहेब बघा ऑर्डर देत आहेत की काय आणायचं आहे म्हणून. ती म्हणे ठीक आहे, तुमची ऑर्डर आम्ही पाठवते, पण तोपर्यंत तुम्हाला दोघे स्माइलीची असल्यामुळे त्यांची तारांबळ उडालेली होती. पण फायनली नरेश आलेला आहे, तुम्हाला दिसत आहे बघा, मागे उभा आहे तो. तर नंतर त्यांनी मग काम करायला सुरुवात केली आहे. त्याला बॅकपेन होत होता बिचारा, पण तरी काय करणार, ऑर्डर भरपूर होत्या. सो त्याच्यामुळे त्यांनी करायला घेतलं. आणि हे बघा, टाईमपास आलेला आहे लाडूचा. आणि आम्ही वाट बघत आहोत की आता आमचं जे ऑर्डर दिलेलं आहे केव्हा येणार. तो पहिला ऑर्डर दिला होता आम्ही मंचुरियन सूप. खरंच सांगते, खूप टेस्टी असं सूप आहे इथलं. आणि जेव्हाही माझं तोंड खराब होते किंवा नक्कीच ताप वगैरे आला किंवा सर्दी वगैरे झाली तेव्हा तोंड खराब होते, तेव्हा मी गरम गरम सूप इथं प्यायला येते किंवा मागवते. सो हे बघा, मंचुरियन सूप आलेलं आहे आमचं. सो हनीला कंट्रोल झालं नाही, कारण पोरांची ऑर्डर ही वेगळी होती, हक्का नूडल्स, मंचुरियन हक्का नूडल्स. सो तो यायला उशीर होता आणि पोरांना हे प्यायचं नव्हतं, पण कंट्रोल नाही झालं नाही. हे बघा, गरम गरम सूप आहे, हनी कशी पीत आहे. आणि मी तर सिप घेतला बाबा. खूप छान असं टेस्टी सूप आहे. माझ्या तर जिभेची चवच बदलून गेली. खूप मस्त होतं. गरम गरम हा लाडू बघा, याचं तर वेगळंच असते. आपलं चटणी आणि शेव एकत्र करून टाकले. आणि सुरू हे बघा, नंतर पोरांचं आलं हे हक्का नूडल्स. तेव्हा इंग्रज साहेबांनी 50-50 करून दिलं त्यांना, कारण माहिती आहे दोघं भाऊ एका प्लेटीमध्ये म्हणजे दोघांची भांडणं. ते बघा, आता हळदीने स्टार्ट केलं. गरम गरम आहे. आणि खरं सांगते, खूप टेस्टी असं हे चायनीज फूड आहे इथलं. माझ्या मुलांना खूप आवडतं इथलं फूड, दुसऱ्या ठिकाणचं खात नाही. हा लाडू बघा. नंतर आला आहे आमचं हे ऑर्डर दिलेलं ट्रिपल फ्राय राईस. सो हा मंचुरियन फ्राय राईस आहे. आणि इथं सगळं व्हेज बनवतात, इथं नॉनव्हेज वगैरे नाही. जसं चिकन टाकून फ्राय राईस बनवतात किंवा मोमोजमध्ये चिकन मोमोज वगैरे असतात, असं काहीही नाही. खरं सांगते, गरम गरम खाण्यात तर वेगळीच मजा येते. आणि हे बघा, लाडूचं झालं आहे, हळदीचं आपलं सुरू आहे हळूहळू. माझं तर झालं बाबा खाऊन. आणि इंगळे साहेबांचं सुरू आहे. सो खूप छान असं रेस्टॉरंट आहे. आणि इथं ना स्वच्छता पण खूप छान पाळली जाते. आणि स्वभाव खूप गोड आहे इथल्या वर्कर्सचा. सो मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. आणि खरं सांगते, आणि रेटही इतका जास्त नाही आहे की तिथे जर फॅमिली गेली किंवा काही रेट जास्त असेल. आणि हो, इथं ना गिराईकाची खूप गर्दी असते, कारण प्युअर व्हेजिटेरियन असल्यामुळे. आणि तिथं तुमच्यासमोर सगळं बनवलं जाते आणि हायजिनिक पाळल्या जाते. सो त्याच्यामुळे खरंच खूप छान वाटते इथं आल्यानंतर. आम्ही तर नेहमी इथंच येतो, आम्हाला जर खायचं असलं आणि हे जर बंद असलं तर आम्ही इतर ठिकाणचं खात नाही.
सो जर ज्यांना प्युअर व्हेजिटेरियन जर चायनीज फूड खायचं असेल तर नक्की त्यांनी इथं यावं. ॲड्रेस मी तुम्हाला सांगणार आहे. तर धन्वंतरी हॉस्पिटल आहे हे त्याच्या ऑपोजिट आहे. थोडं तुम्हाला दाखवलेलं आहे मी की खाली आहे. आणि हो, हे ॲडव्हर्टाइजमेंट वगैरे काही नाही, मी याचे पैसे घेतलेले नाही. बट मला हे रेस्टॉरंट आवडलं, ही प्लेस मला आवडली म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करत आहे. असतात ना काही लोक की ज्यांना खाण्याची इच्छा असते पण प्युअर चायनीज रेस्टॉरंट भेटत नाही, त्यांना व्हेजिटेरियन. सो तसं हे आहे. आणि फायनली आम्ही निघालेलो आहे. इंगळे साहेब बिल पे करत आहेत. सो इथं खूप गर्दी असते नेहमी. मला तर खूप बरं वाटलं बाबा. आणि हे माझं फेवरेट प्लेस आहे, ठिकाण आहे. सो तुमचं असं कुठलं ठिकाण असलं तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हे बदलापूर ईस्टमधलं ठिकाण आहे. आणि बघा सर इंगळे साहेब नरेशसोबत बोलत आहे, त्याला विचारत आहे तब्येत वगैरे कशी आहे. मीही त्याच्यासोबत बोललेली आहे. सो फायनली इंगळे साहेब बिल पे करत आहे. आणि आज मी पण किचनमधून सुट्टी घेतली कारण मला इरिटेट झालं होतं. आज स्वयंपाक करायचा नव्हता कारण कधीतरी सुट्टी असायला हवी की नाही. ठीक आहे ना, एक दिवसच का असे ना संध्याकाळचा स्वयंपाक मी केला नाही. बट ठीक आहे, थोडासा मूड चेंज झाला, पोरांनाही मूड चेंज झाला आहे. आणि थोडंसं आम्हालाही बरं वाटलं आहे बाहेर जाऊन बाहेरचं खाल्ल्यानंतर. सो चायनीज सारखं खात नसतात, नक्की माहिती आहे. बट कधी नव्हतं खाल्लं तर काय फरक होतो, नाही का? सो आणि तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि चॅनल जर आवडलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन बटन प्रेस करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करणार किंवा ब्लॉग अपलोड करणार त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचणार. सो मंडळी, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.